कट्टर गुन्हेगार विकास हटकर याने पैशाच्या हव्यासापोटी लोहा येथील एक पीडित बालक ज्याला अपहरण केलेलं होतं आणि हत्येच्या इराद्याने आणि पैशाच्या इराद्याने त्याला तो घेऊन अपहरण करून एक 6 आणि 7 तारीख 6-7 ऑगस्ट 2 दिवस तो कंटिन्युअसली त्यांच्या सोबत होता. त्याला मारहाण केली होती. त्याचबरोबर त्याला सतत जीवे मारण्यासाठी त्याला धमक्या देत होत्या. त्याच्या आईला धमक्या देत होता आणि पैशाची मागणी करत होता. सुमारे 20 लाख रुपयापर्यंत त्यांनी खंडणी मागत होते आणि खंडणी दिली नाही तर मुलाचा बरं वाईट करू, त्याचबरोबर मुलाचे अवयव विकू अशा पण माहिती समोर येत आहे. अशा प्रकारे त्याच्यावरती कंटिन्युअसली ते कॉल करत होते, आईशी संपर्क करत होते. त्यामध्ये असं दिसून येत होतं की ज्यावेळी मुलाचे कॉल आहेत ते मुलाच्या मोबाईलवरनं आईला कॉल केल्यामुळे पोलिसांसमोर एक क्लिष्ट अशी एक क्लिष्टता तयार झालेली होती की नेमकं कोण यामध्ये आरोपी आहे. पण आमच्या अधिकाऱ्यांनी त्याचे बारकाईने पुन्हा कॉल ऐकल्यानंतर आरोपीची ओळख पटवली आणि त्याचबरोबर तात्काळ त्याच्या पुढील कारवाई म्हणजे त्याला पकडण्यासाठी आमच्या टीमने मदत घेऊन मोठ्या शिताफीने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु हा पोलीस त्या ठिकाणी गेल्यानंतर या रोडवरती महादेवनगरच्या परिसरामध्ये त्यावेळी त्या ठिकाणी आरोपी हा पोलीस न पाहून सुद्धा मुलाला घेऊन तो त्यांना दुसऱ्या घेऊन जात होता. पोलीस त्याला प्रयत्न करत होते परंतु मुलाच्या जीव वाचवण्याच्या हेतूने पोलिसांना डायरेक्ट त्याच्यावर ऍक्शन घेता येत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी प्राप्त बळाचा वापर करून आरोपीला ताब्यात घेतलं. त्यामुळे त्या ठिकाणी माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी 2 राऊंड फायर केले आहेत. त्यामध्ये एक राऊंड त्याला लागल्याची आतापर्यंतची माहिती आहे आणि नंतर त्याने केलेला प्रतिकार सुद्धा आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोडून काढला. त्याचबरोबर इतरही 2 आरोपी अटक केली. सर्वात महत्वाची घटना म्हणजे आरोपी त्याला ज्या पीडित मुलाला बालकाला घेऊन जात होते त्यावेळी त्यांनी त्याचा मावस भाऊ पण सोबत आणल्याची घटना म्हणजे एकाच वेळी 2 मुलांना तो घेऊन जात होता ही घटना समोर आलेली आहे. पोलीस दलाने अत्यंत शिताफीने आणि तेवढ्याच धाडशीपणे त्या 2ही मुलांचा जीव वाचवलेला आहे. सर याच्यामध्ये किती आरोपींना पकडले गेले आणि किती जण फरार आहे? आतापर्यंत यामध्ये एक जो मुख्य आरोपी आहे विकास हटकर हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. 2 आरोपींचे आणि त्यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर उभे केलेलं आहे आणि त्यांना 11 ऑगस्ट पर्यंत PCR मिळालेला आहे. त्यातील इतर उर्वरित आरोपी हे फरार आहेत. लोहा पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्यांची आम्ही माहिती काढत आहोत आणि लवकरात लवकर आम्ही त्यांना अरेस्ट करू. विकास हटकरवर किती गुन्हे दाखल? विकास हटकरवरती आतापर्यंत 13 गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र दाखल आहे. त्याचबरोबर मागील 2 महिन्यापूर्वी 395 सारखा गुन्हा सुद्धा घडलेला आहे. त्यामध्ये सुद्धा त्याचा शोध पोलीस घेतात. या गुन्ह्यात पिस्तूल आणि काही जप्त केले. एक पिस्तूल 4 राऊंड आणि एक टाटा सफारी सिल्वर कलरची गाडी आम्ही जप्त केलेली आहे. या आरोपींचा इतर गँगशी किंवा ग्रुपशी काही संबंध आहे का? त्यामध्ये निश्चितपणे काही बाबी समोर येत आहेत. मागील विमानतळाच्या हद्दीमध्ये जो गुन्हा घडलेला होता ज्यामध्ये आरोपीमध्येच गँगवार होऊन विकास चव्हाण म्हणून जो आरोपी होता त्याचा मर्डर झाला होता. तर त्या गँगचे जे आरोपी म्हणजे कैलास बिगोनिया आणि त्याच्या सोबतचे गुन्हेगार आणि काल पकडलेला विकास हटकर आणि त्याच्यासोबतचे गुन्हेगार यांच्यामध्ये काही गोष्टीमध्ये तपासात साम्य आढळते आणि त्यामुळे या दोघा गँगमध्ये
किंवा या दोन चे जे मुलं आहेत त्यांच्यासोबतचे त्यांचे मला वाटतं की या गुन्ह्यांमध्ये काही तपासाचे धागेदोरे निश्चितपणे पुढे येत आहेत आणि त्याला लवकरात लवकर सर्वांना अरेस्ट करतात. तर लॉकडाऊन मध्ये शिथिलता मिळाल्याबरोबर गुन्हेगारीनं पुन्हा एकदा आपला चेहरा पुढे आणलेला आहे. तर याच्या निर्धारणासाठी पोलीस विभागाकडून काही विशेष प्रयत्न केले जात आहेत का? विशेष काही पथकं वगैरे स्थापन केली जातात? अगदी बरोबर आहे. लॉकडाऊन पर्यंत आपल्याकडे लॉकडाऊनच्या अगोदर सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे शांतता निर्माण केलेली होती. रिंदा गँगच्यावरती आपण खूप मोठ्या प्रमाणात कारवाई करून मोका गुन्ह्यामध्ये काही त्यांनी केलेल्या कृत्यांचे मोकामध्ये सुद्धा दोषारोपपत्र मंजूर झालेले आहे. त्यामुळे त्या गँगच्या बाबतीत आपण खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं होतं. इनवाईल मध्ये लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊनमध्ये काही गुन्हेगारांच्या बाबतीत जी शांतता होती ते गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले. त्या बाबतीत पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्यावरती जे पॅरोलवर सुटले किंवा ज्यांचे जामीन झाले अशा गुन्हेगारांवर आम्ही कारवाई करत आहोत किंवा त्यांच्या प्रतिबंधक कारवाई होऊन त्यांना आम्ही प्रयत्न करत आहोत. पण यामध्ये जे काही गुन्हेगार आहेत फरार झालेले किंवा बाहेर असलेले तर अशा गुन्हेगारांच्या सक्रियता ही कंटिन्युअस चालू असते. असं म्हणता येणार नाही की लॉकडाऊन संपल्यामुळे ते सक्रिय झाले. जोपर्यंत त्यांना योग्य रस्ता दाखवला जात नाही तोपर्यंत ते गुन्हे करत राहतात आणि आम्ही निश्चितपणे प्रतिबंधात्मक कारवाई ज्या उपाययोजना आहेत त्याचा कठोर वापर करून त्यांच्यावरती कंट्रोल करत आहोत. तर शहरामध्ये आठवड्याभरात 2 गोळीबारीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर आपण जनतेला काय आवाहन करणार आहे? त्यामध्ये ज्या शहरातल्या 2 गोळीबार झालेल्या घटना आहेत त्यातली एक गोळीबार ही गुंडामध्ये झालेली आहे आणि दुसरा गोळीबार पोलिसांनी गुंडावर केलेला आहे. त्यामुळे यामध्ये कोणत्याही सामान्य माणसाचा बिल्डर व्यावसायिक डॉक्टर्स किंवा जे आपल्या भागामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती आहेत यांच्या खंडणीसाठी किंवा विधेयकामध्ये कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्यांच्यावरती कोणत्याही अशा प्रकारची कृती झालेली नाही किंवा खंडणी मागण्यात आलेली नाही किंवा त्यांच्या जीवाला भीती नाही. जे काही झालेलं आहे ते पोलीस आणि गुंड यांच्यामध्ये झालाय किंवा गुंडामध्ये झालेला आहे आणि या बाबतीत पोलीस अशा गुन्हेगारांना निश्चितपणे चांगल्या प्रकारे निपटून काढतात.